नमस्कार. कशा आहात सगळेजण? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत ही मी समर्थ चरणी प्रार्थना करते. चला तर मैत्रिणींनो, आज दीप अमावस्या आहे. चला तर दीप अमावस्याच्या तुम्हा सगळ्यांना आमच्या बधाने परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर आज मी दीप अमावस्या कशी साजरी करते ते सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. चला मग. माझ्याकडे जे दिवे आहेत ना, मी ते सगळे घासून वगैरे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत. आणि बाजारात जाऊन मी छान मस्त देवासाठी पूजेला जे लागणारे फुलं गजरे होते ना, ते सुद्धा मी आणलेली आहेत. आणि सगळे दिवे आहेत ना, ते पण एकदम छान मस्त पितांबरीने स्वच्छ केलेले आहेत. बाकीचे दिवाळीला घेतलेले ते आता मी दिवे आहेत. माझ्या घरातले जे दिवे माझ्याकडे आहेत ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि कणकेचे दिवे आहेत ना, ते सुद्धा मी बनवलेले आहेत. चला तर मैत्रिणींनो, आज दीप अमावस्या आहे. दीप अमावस्येला गटारी हा शब्द सुद्धा बोलला जातो, पण मूळ जो शब्द आहे तो गतहारी आहे. गत म्हणजे मागे गेलेला, हारी म्हणजे आहारी जाणे, म्हणजेच गतहारी म्हणजेच मागे सोडलेले आहार. याचा अर्थ असा आहे, जे पदार्थ आपण काही काळासाठी वर्ज्य करणार आहोत, आधी मनमुराद खाऊन घेण्याचा दिवस म्हणजे गटारी अमावस्या. चला तर मैत्रिणींनो, आज दीप अमावस्या आहे. आज दीप अमावस्या असल्यामुळे मी पहाटे लवकर उठून स्नान करून घेतलेले आहे. तसेच स्वच्छ सुंदर कपडे सुद्धा मी परिधान केलेले आहे. त्यानंतर घरातील सर्व दिवे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. देवासमोर छान मस्त सुंदर असा चौरंग मांडलेला आहे. आणि चौरंगच्या आजूबाजू सुद्धा मी सुंदरशी रांगोळी काढलेली आहे. पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून मी समई पिठाचे दिवे आहेत ते सुद्धा मी ठेवलेले आहेत. या दिव्यांवर छान मी मस्त हळद कुंकू आणि फुलं सुद्धा अर्पण केलेली आहेत. आणि दिवे छान मस्त प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा या मंत्राचा मी जप केलेला आहे. तसेच मी साखरेचा नैवेद्य सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे. आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आयुष्य उजळावे अशी सुद्धा मी देवाला प्रार्थना केलेली आहे. आज दीप अमावस्या असल्यामुळे आपण आपल्या मुलांना संध्याकाळी छान मस्त तिन्ही सांजेला त्यांचं औक्षण करायचं आहे. मुलांना पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून त्यांना ओवाळायचं आहे. त्यांना ओवाळताना तेलाचे दिवे नक्कीच लावायचे. आणि दिवे कसे करायचे? पिठाचे दिवे, त्यात मीठ टाकायचं नाही, हळद टाकून 2-3 एक मुठी जोड वात टाकून करावे. नंतर गाईला खाऊ घातलं तरी सुद्धा चालतं. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा ही आपल्या आयुष्यात मांगल्य समृद्धी आणते, त्यामुळे या दिव्यांचा अपमान अजिबात होता कामा नये. कणकेचे दिवे आपण गाईला नैवेद्य म्हणून खाऊ घालू शकतो. आणि एखाद्या तलावामध्ये किंवा नदीमध्ये आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकतो. आज गुरुपुष्य अमृत योग सुद्धा आहे, त्यामुळे मी छान मस्त चालीचं ब्रेसलेट सुद्धा मी माझ्यासाठी घेतलेलं आहे. आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्य नक्षत्राचा योग हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कापूर आणि लवंगांचे उपाय सुद्धा घरात जर केले ना आपण, तर आपल्या घरात सुख समृद्धी नक्कीच येते. आणि गुरुपुष्य नक्षत्राचा अर्थ म्हणजे गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र असताना येणारा योग. हा योग नवीन कामे सुरू करण्यासाठी, सोने खरेदी करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी शुभ मानला जातो. आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्य नक्षत्राचा योग. आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्य नक्षत्राचा योग फार दुर्मिळ असतो, त्यामुळे या दिवसाला फार विशेष महत्त्व आहे. आज तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ दिसतोय, कारण आज वार शुक्रवार आहे, श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार. त्यामुळे म्हटलं चला आज श्रावण महिन्यातील पहिला दिवस आहे, त्यामुळे मी महादेवाच्या मंदिरात गेली. छान महादेवांवर अभिषेक वगैरे केलं. बेलाचे पानं सुद्धा मी वाहिली. छान मस्त पूजा अर्चना केली. आणि
चला तर सकाळची जी पूजा वगैरे होती ती सगळीच मस्त झालेली। या श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार होता। म्हटलं चला महादेवाच्या मंदिरात गेली, छान मस्त पूजा वगैरे केली आणि सकाळी मॉर्निंगला उठून मस्त चहा वगैरे घेतला। आता बघा एका साईडला दूध वगैरे तापवते आणि दुसऱ्या साईडला छान मस्त मी भात टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर माझं जे रोजचं दिवसाचं रुटीन आहे ते मी चालू केलेलं आहे। आणि आज मला ड्रायफ्रूटचे जे लाडू आहे ते सुद्धा बनवायचे होते, कारण आता म्हणजे सकाळी ड्युटीला जातात ना, मग थोडी घाई होते, त्यामुळे म्हटलं चला थोडे ड्रायफ्रूटचे लाडू जर बनवले ना ते शरीरासाठी हेल्दी पण असतात आणि टाईमसुद्धा आपल्याला कमी लागत असतो, वेळसुद्धा आपला वाचतो आणि फटक्यात ते ड्रायफ्रूटचे लाडू आहे तयार होत असतात। त्याच्यानंतर मी छान मस्त लाडू वगैरे बनवले आणि वरणाला फोडणी वगैरे दिली। बघू शकता छान मस्त फोडणीचं वरण मी या ठिकाणी बनवलेलं आहे आणि भातसुद्धा माझा झालेला आहे। त्याच्यानंतर बट्टीसुद्धा बनवली मी आज, कारण बट्टी माझ्या मिस्टरांची आणि परिचित खूप फेवरेट आहे। हे बघा मी जे लाडू बनवण्यासाठी जे ड्रायफ्रूट्स छान मस्त तुपामध्ये भाजलेले होते ते तयार झालेले आहेत आणि एका साईडला छान मस्त पनीरची भाजीसुद्धा मी बनवलेली आहे। बघू शकता तुम्ही जे मी आता ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी जे मिश्रण मी तयार केलेलं आहे ते मी आता छान मस्त ड्रायफ्रूटचे जे लाडू आहेत ते मी आता बनवून घेते आहे। बघू शकता तुम्ही, कारण आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात ड्रायफ्रूटचे लाडू। लाडू ना बनवले मी आता, खूप छान असतात ते शरीरासाठी